काय काय राकेश? अरे विशाल भावा आणि काय? ओ जरा पाणी आणावं, माझ्या घशात दुखायला लागले. बरं आणतो. वहिनी लग्नावर तू माझा मित्र वाघ होता, त्याची शेळी करून ठेवला तुम्ही त्याला. घरली धुणं भांडी सळ करला होता त्याला, फरशी पुसाल पण लावताय, माहेरी घेऊन जाताय, माहेरची पण कामं करला होता त्याला. काय खाऊन ठेवलाय त्याचं? माझी एक मैत्रीण आहे ना, ती तुमच्याबद्दल विचारत होती. आता तिला नाहीच म्हणून सांगणार आहे. ओ वहिनी थोडं चुकलं वहिनी, वहिनी माफ करा वहिनी, वहिनी तुमच्या पाय पडतो वहिनी, प्लीज वहिनी थोडं जुळवून द्या वहिनी, वहिनी प्लीज, वहिनी प्लीज तुमच्या पाय पडतो वहिनी. माझ्या भावानं घरातले गहू विकून मोबाईलचा रिचार्ज केलता, पण ती भवानी ह्याला ब्लॉक करून निघून गेली. सकाळ सकाळ मला बायकोचा फोन आलता. मग काय म्हणली बायको? म्हणली आतापासून मी तुम्हाला भांडत नाही, तुम्ही घरी या. तुझं लग्न झालंय का? रॉंग नंबर होता पण ऐकून बरं वाटलं. काय बन्या? सुनबाई कसला विचार करती? काय झालं? काय नाही हो सासूबाई. अहो सकाळी तुम्हाला पित्ताची गोळी द्यायची तर मी जुलाबाचीच गोळी दिली. अगे भावाने काय केलं तू? सुशे अरे बाहेरी की. हा बोला काय? आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का नाही? अगो बाई, लग्नात वाढदिवस लक्षात येऊ तुमच्या? आपल्यालाच माझं जागेवर लक्षात असतं. सुशे काय? चल ना आपण बाहेर जेऊ. अगो बाई, जेवायला जायचं. चला जाऊ. ऐक ना, आतमध्ये जा, स्वयंपाक कर, बाहेर चटई टाकतो, बसू तुम्हाला दिवसभर जरी बांधून ठेवलं ना तरी मी तुला साडी घेऊन देणार नाही. खरंच नाही घेऊन जाणार? नाही. नक्की? हा. बघा आता. आता पण नाही. लेकिन एक सेकंड. आता हा आता घेऊन देईल. मी म्हणेन की. हा तू म्हणशील ते. अहो मी काय म्हणते? हा बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. अहो पण मी अजून काहीच बोलले नाही. अगं काय फरक पडते, तसं पण तुझंच बरोबर असते. देवा, हा जर माझा नाही झाला ना तर तुझाच ठेव. केवढा मोठा बाहेर यायचा तुमचा. आईला कुठं गेला तो बायकोला वश मध्ये करणारा बाबाचा नंबर. हा गावला. हा हॅलो, पेटीकुटवाले बाबा बोलताय काय? मी त्यांची बायको बोलतीये, ते आता भांडे घासतात. काय पोरा, काय बायको आणली अशी? तिला भांडे घासता येत नाही, तिला चहा करता येत नाही, वैताग आला जसा. काय बोलू नको. जाऊ दिल्या का? तू तरी काय चूक आहे? देवानेच वरून जोडा पाठवलेला आहे, नसलं काम येत तर येईन वजवज, घेऊ दखून. रोजची किटकिट यांची. ओ तुमच्या आईला समजून सांगा. ये बड़ी अच्छी बात कही आप. रोज नुसते माझ्याशी डोकं लावत असती. भाजी केली का म्हणते शेणासारखी झाली, भाकरी केल्या का म्हणते चिकलासारख्या झाल्या. मी एक काम केलेलं धडाचं त्यांना आवडत नाही. तुमच्या भाषेत सांगून ठेवा त्यांना. काहीच बोलू नको. ये दर पैसे. जाऊ द्या, तुमची तरी काय चुकी त्यात. आता सासू साशी भेटली, ते म्हणतात ना, आली उराशी करावं साजर. तुला
एक नंबरची काम चुकार आहे. त्याच्यामुळेच मला चांगला घरवाला नाही मिळाला. अहो तुम्हाला जर कोणी 1 करोड रुपये दिले मला कानाखाली मारायला तर मला मारणार का? अगं येडे, तुझ्या डोक्यात तर असला विचार कस काय आला? मी तुला मारील का? हा? जा काम कर जा. परत काय असलं डोक्यात आणू नको. हा, मी नाही मारत तुला, टेन्शन घेऊन जा. बिचारा माझा नवरा मला सुधरवता सुधरवता तोच भांडखोर झाला आणि आता तोच माझ्यापेक्षा जास्त भांडतोय. अगं तुला iPhone 17 Pro घेऊन देऊ का? हो हो घ्या ना. पण माझ्याकडे पैसेच नाही का. मग विचारायचंच कशाला? विचारायला थोडंच पैसे लागतात. नो 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 नो. तुमच्या तोंडातनं एकही आवाज निघाला नाही पाहिजे. आता जर तुमच्या तोंडून एकही शब्द निघाला तर माझ्या इतकं वाईट कोण नाही. अहो तुम्हाला जर मेंदू पाहिजे असेल तर तुम्ही कोणाचा घेणार? तुझा. अय्या म्हणजे माझा मेंदू एवढा हुशार आहे का? हुशार नाही, न वापरलेला पाहिजे, कोरा आणि करकरीत. आज ना माझी तब्येतच बरी वाटत नाहीये. अगं मी विचार करत होतो बाहेर जायचं जेवायला. अहो मी तर चेष्टा करत होते. अगं मी पण चेष्टाच करायला लागलोय. जा मटण आणले, शिजव जा. सोचता हूँ कि मेरी आँखों ने. ते माणूस जे आलता मामी तो सारखा माझ्याकडेच कमत बघत होतो. अहो जावाई तो जनावराचा डॉक्टर होता, त्याला जनावराचं सगळं कळत. सगळं खरं आहे पण ते माझ्याकडे कमत बघत होता. तुम्ही तरी जावाई कुठं जनावरापेक्षा कमी. हे मी काय ऐकायला लागल्या? मला काय माहित तू काय ऐकायला लागल्यास? तसं पण 14 वर्षात कधी काय तू ऐकल्यास काय? तुमच्याशी ना काही बोलण्यात अर्थच नाहीये. तरी पण घरातली सगळी कामं सोडून इथं ऐकायला आल्यास. चल पाहिजे ना. ओ पार्लरला जायचंय, पैसे द्या. हा काय सारखं पार्लर पार्लर करतेस ग? ती शेजारचीच काय तर शिक. एक दिवस कधी तिनं पार्लरला गेली नाही तरी ती किती सुंदर दिसत्या बघती. दर 2-4 दिवसाला जाते पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला, हुंडा घेतलाय म्हणून. मी पण जाऊ? बाळ मला अनेक प्रश्नाचं उत्तर द्या आता. बोला की पप्पा. म्हैस खुर्चीवर बसू शकत्या का नाही बसू शकत? बसू शकते की. तू ना एक गोष्ट लक्षात ठेव, लग्नाच्या आधी मी वाघ होतो आणि आत्ता सुद्धा वाघच आहे. मला कंट्रोल करणारा अजून जन्माला नाही आला. माहित आहे की मला, तुम्ही लग्नाच्या आधी पण वाघ होता आणि आता पण वाघच आहे. फरक फक्त एवढाच आहे की त्या वाघावर आता दुर्गा बसल्या. पायल, मी एक पुस्तक लिहिलंय. अच्छा वाचून दाखवा बरं. पहिल्या पानावर लिहिलंय, माझी बायको सकाळी लवकर उठते. माझ्यावरती लिहिलंय. आणि शेवटच्या पानावर लिहिले, आणि रात्री ती झोपते. आणि मध्ये काय लिहिलंय? आणि दिवसभर कचर कचर काव काव, कचर कचर काव काव, कचर कचर काव काव.
होय हो. तुम्हाला बटाटे वडा बनवू काय? हा जा की तिकडे, मी माणूसच बरा आहे, आलेली मोठी जादूगरीन. जावई तुम्ही दारू पिता का? आमंत्रण देऊ राहिले का विचारू राहिले? नेमकी काय? जावई मी फक्त तुम्हाला विचारलं, दारू पिता का? नाही नाही. काय हो, तुम्हाला एक विचारू का? ठीक आहे. हा विचार ना. चंद्र पृथ्वीभोवती का फिरत असेल? मला तर वाटतं त्याचं काहीतरी लफडं असं म्हणून तो पृथ्वी होती फिरतो, म्हणून तो दुनिया बिघडली. अय लय भूक लागली, चपात्या कर ग खायला. हो हो करते ना. सकाळ संध्याकाळ चपात्या लाटू लाटू असं वाटायला लागलं की गव्हाचं पीठ संपवण्यासाठी तर आमचा जन्म झाला की काय. चपात्या खायच्या यांना. मामी तुम्ही म्हणला तुमची पोरगी लय गरीब गाय आहे म्हणून. अहो जावाई, तिला मोठे मोठे शिंग आहेत आणि ती भांड कुदळबी आहे. मला ते सांगायचंच लक्षात नाही. काय काय झालंय? खूप बोर झाले मी. मग तुला एक प्रश्न विचारू का? जर अर्धा किलो साखर 100 रुपयाला येत असेल तर 500 ग्राम साखर किती रुपयाला येईल? एवढी पण बोर नाही झाले मी. मामी एखादी बाजरीची भाकर आणि आपल्या नवीन म्हशीचं दूध काला ते खातो मी. द्या बरं. जरा तुम्ही गावात जाऊन खा. एके दिवशी पाणी पाजायचं म्हणलं त्या म्हशीला तर पाणी पाजू वाटत नाही, दुधाचा काला खायला पाहिजे. ओय मी तुला एक जोक सांगतो. हा सांगा. एकदा काय झालं माहिती का, एक मुंगी ना रिक्षात बसून चालली होती आणि मग त्या मुंगीने काय केलं, रिक्षातून असा बाहेर पाय काढला. मग तो रिक्षावाला म्हणाला, ओ मॅडम पाय मध्ये घ्या. तर मुंगी कशी म्हणती, नाही नाही तो समोरून हत्ती येतोय ना त्याला पाडायचंय मला, काल मला लय डोळा मारत होता. काय ग मोठ्या नाकाचे, तुला हसायला येत नाही का ग? तू 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 मला कानाखाली मारली. तू कानाखाली मला रागात मारली का मजाक मध्ये मारली? रागात मारली. हा मग ठीक आहे, कारण मजाक मला बिलकुल आवडत नाही. पायल एक ग्लास पाणी आण का? काय? अगं एक ग्लास पाणी दे, शॉपिंगला जायला उशीर होतोय. हो हो. जायचं कुठं? शॉपिंगला. अगं मित्राशी फोनवर बोलतोय, शॉपिंगला आम्हाला जायला उशीर होतोय. गुरुजी म्हटले की आपल्या संकटांना हसत हसत सामोरे जा. अहो तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता आहे मला सांगा ना. मी काय विचारते ते सांगा ना. माझ्याकडे काय टक लावून बघताय? अहो सांगा ना. अहो सांगा.